युएस मध्ये राहून एक रेस्टॉरंट रन करायचं म्हणल्यानंतर ग्रोसरीची शॉपिंग तर केलीच पाहिजे आणि त्यासाठीच प्रत्येक स्टेटमध्ये एक रेस्टॉरंट डेपो असतोच. तर जय शिवराय मंडळी, मी आहे श्री मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार युएसए. युएस मध्ये ऍज अ इंडियन शेफ काम करताना रेस्टॉरंटची ग्रोसरी शॉपिंग करणे हा सगळ्यात मोठा टास्क आहे आणि त्याचं साधं सोपं सोल्युशन म्हणजे रेस्टॉरंट डेपो, जिथे तुम्हाला रेस्टॉरंट रन करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी मिळतात, ते पण एकाच छताखाली. आणि आमच्या रेस्टॉरंटला लागणाऱ्या वीकली ग्रोसरीची कॉस्टिंग किती होते ते तुला व्हिडिओच्या शेवटी कळेलच. पण त्याच्या आधी पहिल्यांदा इम्पॉर्टंट म्हणजे कांदा उचलून घेतो, का तर कांद्याशिवाय इंडियन रेस्टॉरंट रन करणं ही सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे. आता या रेस्टॉरंट डेपो मध्ये तुला इटालियन, इंडियन, चायनीज, मेक्सिकन, जॅपनीज कोणतीही क्युझिन घे, त्या सर्वांच्याच ग्रोसरी तुला मिळतात. याचा 1 लाख स्क्वेअर फीट एरिया आहे आणि अशा एरियामध्ये बरेच सारे सेक्शन्स आहेत, जिथे कोल्ड स्टोरेज आहे ज्यामध्ये तुला मीट पासून ते फ्रोझन आयटम मिळतात. त्यानंतर येते ते ड्राय स्टोरेज, जिथे तुला रूम टेम्परेचर वरती स्टोअर करणाऱ्या सर्व गोष्टी मिळतात. तिसरा सेक्शन म्हणजे केमिकल सेक्शन, जिथे तुला फ्लोअर क्लिनर पासून ते इंडस्ट्रियल केमिकल्स, आणि चौथ्या सेक्शन मध्ये मिसलेनियस इक्विपमेंट्स. आता मी सांगतो माझ्या रेस्टॉरंटचं, फ्रेश व्हेजिटेबल्स पासून ते चिकन मी सर्व इथूनच परचेस करतो. आता ऍज अ शेफ पर्चेसिंग हे माझं काम नाही, तरी पण मी येतोच, कारण त्यामुळे मला वेगवेगळ्या आयटमचे करंट रेट्स कळतात आणि यावरतीच आमचं विकली बजेट ठरतं. आता आमचा मागचा आठवडा इतका बिझी नव्हता आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये पण आम्हाला इतकी जास्त ग्रोसरी लागणार नाही, तरी पण आमच्या ग्रोसरीची कॉस्टिंग झाली $2100. आता इतका मोठा फापट पसारा न्यायचा म्हटल्यानंतर युहॉल तर लागणारच. अशा ते युहॉल मध्ये सर्व ग्रोसरी अरेंज केली आणि निघाली आमची स्वारी स्वागतकडे. तोपर्यंतच कांड झाला. काय करणार, चालायचंच म्हटलं. आता आणलेली ग्रोसरी युहॉल मधून काढली, रेस्टॉरंट मध्ये घेऊन त्याच्या रिस्पेक्टिव्ह जागी स्टोअर केली. चला मग भेटू उद्या अशाच एका ब्लॉग मध्ये. आता इथपर्यंत आलाच असशील तर भावाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नकोस. जय शिवराय.